नमस्कार मित्रांनो, आज आपण काय बनवणार आहोत? दादा, आपण सँडविच बनवूया का? हा, तर आज आपण बनवणार आहोत कोल्स्लो सँडविच. हे सिंपल सँडविच आहे. तर चला बघूया कोल्स्लो सँडविचचं साहित्य. इथे मी मल्टीग्रेन ब्रेड घेतलेले आहेत. तुम्ही नॉर्मल व्हीट ब्रेड पण घेऊ शकता, मैद्याचा पण घेऊ शकता, पण हे 0 मैदावाले ब्रेड आहे. त्याच्यानंतर इथे आपण दही घेतलेलं आहे, मोठं पॅकेट दही. इथे आपल्याकडे ओरिगॅनो आहे, चिली फ्लेक्स आहेत, मिक्स हर्ब्स आहेत, तंदुरी मेयोनीज आहे, चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे टोमॅटो केचप आहे. आणि आता आपण भाज्या कुठकुठल्या लागणार आहोत ते बघणार आहोत. आपल्याला पहिली गोष्ट महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे कॅरेट, त्याच्यानंतर आहे कॅप्सिकम, मग आहे पनीर आणि मग त्याच्यानंतर आहे कॅबेज. आता ह्याच्यामध्ये मी तंदुरी मेयोनीज वापरलाय, पण मी कस्टमायझेशन करून ते वापरलंय. ॲक्च्युली खरं याच्यामध्ये क्रीम मेयोनीज किंवा नॉर्मल मेयोनीज वापरतात. आपण कोल्स्लो सँडविचचं मॅरिनेशन करणार आहोत. तर पहिला जो इन्ग्रेडियंट मी टाकणार आहे तो म्हणजे कोबी टाकतोय आपण याच्यात. कोबी जरा जास्ती प्रमाणात जाईल कारण तो मेन इन्ग्रेडियंट आहे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यात टाकत आहे कॅरेट. कॅरेट अगदी थोडासा जातो, अगदी थोडासा, साधारण एक बाउलमधला अगदी थोडासा कॅरेट टाकायचा. त्याच्यानंतर आपण ह्याच्यात टाकतो कॅप्सिकम, थोडासा कॅप्सिकम टाकला ह्याच्यात. त्याच्यानंतर पनीर घ्यायचं आहे, पनीर असं थोडंसं टाकायचं. आता आपण ह्याच्यात सॉसेस आणि सीझनिंग बघणार आहोत कुठकुठले लागतात. पहिले तर आपण ह्याच्यात तंदुरी मेयो ॲड करणार आहोत. तुमच्या चवीनुसार तुम्ही तंदुरी मेयो ॲड करा. तुम्हाला किती तिखट पाहिजे किती नको त्याच्याप्रमाणे ॲड करू शकता. आणि मिक्सचर किती तुम्ही घेताय, भाज्या किती घेताय त्याच्याप्रमाणे तंदुरी मेयो ॲड करायचं. त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत ओरिगॅनो. ओरिगॅनो पण तुम्हाला तिखट नको असेल तर थोडंसं टाका, नंतर जास्त टाकलं तरी चालेल. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे ते चिली फ्लेक्स. त्याच्यानंतर आपण टाकत आहोत मिक्स्ड हर्ब्स. आणि शेवटी जो आणखीन एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे दही. आता मिक्सचर तुमचं जेवढं असेल त्याच्याप्रमाणे तुम्हाला दही टाकायचं आहे आणि ते चांगलं मॅरिनेट करून घ्यायचं. आता आपण हे मिक्स करून घेऊया. मिक्सर तयार झालाय. आपण याच्यात तंदुरी मेयोपेक्षा हंकड पण वापरू शकतो, पण मी तंदुरी मेयो का वापरलं कारण स्पायसीनेस त्याच्यामध्ये जास्त असतो. तर आता आपण सँडविच करायला घेऊया. तर सँडविचसाठी इथे मी 2 ब्रेड घेतलेत, त्याच्या कडा मी काढून घेतल्यात आणि इथे मी सॉस लावून घेतलेला आहे ब्रेडला. आता आपण जे मिक्सर तयार केलेलं ते आपण ह्याच्यावर टाकणार आहोत. हे सँडविच खूप इझी आहे बनवायला. तुम्ही जिथे कुठे ट्रॅव्हल कराल तिथे जाऊन घेऊ शकता, किंवा मग समजा तुम्ही कॉलेजला वगैरे जात असाल तर तुम्ही स्वतः बनवून पण घेऊन जाऊ शकता. तर आता आपण बघत आहोत की आपलं कोल्स्लो सँडविच जे आहे ते रेडी झालेलं आहे. हे सँडविच आता तयार आहे आणि हे सँडविच किती सोपं आहे बनवायला हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आता हे सँडविच तुम्ही ट्रॅव्हल करताना सुद्धा सोबत घेऊन जाऊ शकता, कॉलेजमध्ये सुद्धा टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकता. तर हे सँडविच नक्की करून बघा आणि सबस्क्राईब करा ट्रॅव्हल बडी चॅनलला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल.